नगरपालिका माझ्या समवेत आज श्री माने सर आहेत, ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत. त्यासोबतच श्री उदय गायकवाड सर आहेत, पर्यावरण तज्ञ. तसेच आजच्या या कार्यशाळेनिमित्त आपण आज ज्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे वसतिगृह असतील, मोठे हॉटेल्स, मोठ्या गृहनिर्माण संस्था, त्यासोबतच रेल्वे स्टेशन, CBS, बटालियन आणि तत्सम सर्व संस्था ज्या आपल्या शहरामध्ये 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करतात, अशा सर्व संस्थांना आज आपण या कार्यशाळेसाठी निमंत्रित केलेलं आहे. आजच्या कार्यशाळेचा विषय एक थोडक्यात मी सांगतो, याच्यानंतर जे वक्ते आहेत ते विस्तृतपणे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या कार्यशाळेसाठी विशेष करून अवनी संस्थेच्या श्रीमती अनुराधा भोसले सुद्धा उपस्थित आहेत. त्यासोबतच हॉटेल असोसिएशनचे सचिन शानबाग सर, विवेक शिंदे सर, त्यानंतर मंडलिक जे आहेत उज्ज्वल नागेशकर, अशी सर्व प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना कोल्हापूर शहर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर व्हावं यासाठी या सर्वांचीच इच्छा आहे. परंतु त्या दिशेने पावलं उचलण्यासाठी आज ही महत्त्वाची अशी कार्यशाळा या सभागृहामध्ये पार पडत आहे. आणि आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वाच्या शासनाकडून आलेल्या सूचना आहेत, जसं प्रामुख्यानं नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम 2026, ज्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा गंभीर असे मुद्दे नोंदवलेले आहेत, तसे निर्देश खालच्या अर्बन लोकल बॉडी, स्थानिक स्वराज्य संस्था लेवलला ज्या काही अंमलबजावणी करायची आहे त्या संदर्भात विस्तृतपणे सूचना दिलेल्या आहेत. त्या निमित्ताने ही आज आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्यामुळं सर्वप्रथम मी सर्व आज ज्या या वर्कशॉपला उपस्थित राहणारे सर्वच नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांचे मी शब्दसुंदाने स्वागत करतो, कारण की आपल्याला ऑलरेडीच वेळ झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मी स्वागत करणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि प्रत्यक्ष कार्यशाळेला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम श्री माने सर आपल्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला या नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमाबाबत विस्तृतपणे माहिती सांगतील. श्री माने सर. सर्वांना नमस्कार. आपण नागरी घनकचऱ्याच्या संदर्भात आपण पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ 2001 पासून हा रूल आला आहे. 2016 मध्ये अमेंडमेंट झाल्या, पण आता मग रिसेंटली जो रूल आहे त्या संदर्भातच काय रूल काय म्हणतो किंवा काय करायचं आहे यावरती थोडक्यात माहिती सांगतो. 1 एप्रिल 2026ला आपल्याला नवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याच्या संदर्भातला रूल पारित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या ॲडिशनमध्ये ज्यावेळेला पारित झाला त्याच्याबरोबरच गेल्या 1-1.5 महिन्या अगोदर सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यात निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशाच्या अनुषंगानं आणि ते नागरी घनकचरा या संदर्भात मी थोडक्यात माहिती सांगतो. पूर्वी नागरी घनकचऱ्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा असे 2 बायफर्गेशन होते आणि त्याच्याबरोबर या वेळेला आपल्याला नागरी घनकचरा म्हणून 4 वर्गीकरणात वर्गीकृत केलेलं आहे. विशेषतः म्हणजे वर्गीकरण 1 आणि 2 हा ओला आणि सुका कचरा म्हणून आहे. तिसरं जे वर्गीकरण आहे त्यामध्ये सॅनिटरी पॅड आणि उपचारापासून डायपर वगैरे जे आहेत म्हणजे घरगुती जे आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो हा एक त्यांनी ॲड केलेला आहे. आणि एक विशेष काळजी कचरा म्हणजे स्पेशल केअर वेस्ट म्हणून जो नॉमिनेट केला, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट, बॅटरी असेल, औषध असेल, अदर दॅन जे आपले बायोमेडिकल वेस्ट असतील जे कंटेंट्स केमिकल किंवा ज्याच्याशी इन्फेक्शन होते अशा प्रकारचा जो कचरा आहे तो वेगळा करायला सांगितला आहे. या 4ही वर्गीकरण केल्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या पद्धतीनंच ते सॅग्रिगेट करून उचलायचं आहे. म्हणजे त्याने त्या पद्धतीचं डस्टबिन किंवा त्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स करायचे आहेत. म्हणजे आता आपल्याकडे जी घंटागाडी येत होती 2 डब्यात येत होती पाठीमाग किंवा त्याच्या एक ॲडिशनल आपण बॅटरी वेस्ट किंवा असं म्हणून होतो त्याच्या वेळेस 4 कंपार्टमेंटमध्ये करायला सांगितलेलं त्या कालांतरानं होत जातील. याच्याही पुढं आपण एक चेंज जो मोठा झाला आहे, सगळ्यात मोठा चेंज जो झाला आहे त्याला एक डेफिनेशन दिल्या या वेस्टमध्ये, या सॉलिड वेस्टच्या मॅनेजमेंट रूलमध्ये बल्क वेस्ट जनरेटर असा एक कन्सेप्ट तयार केला.
पूर्वी बल्क वेस्ट जनरेटर किंवा वेस्ट जनरेटर म्हटलं तर एक प्रायव्हेट बॉडी किंवा एक ऑर्गनायझेशन संस्था अशी होती. तसं त्यांनी ते केलेलं नाही. बल्क वेस्ट जनरेटर हे कोणीही असू शकतं, म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू शकते, प्रायव्हेट असू शकते, वॉटर मे बी. त्याने एक डेफिनेशन मध्ये एक फ्रेमवर्क मध्ये आणलंय. बल्क वेस्ट जनरेटर कोण असावा, कोण आहे, ह्याच्या डेफिनेशन मध्ये जो व्यक्ती, जी संस्था आहे ती बल्क वेस्ट जनरेटर आहे. ज्या व्यक्ती, संस्था किंवा ऑर्गनायझेशन आहे त्यामधून 100 kg पर डे, प्रतिदिन यापेक्षा जास्त कचरा जर जनरेट होत असेल अथवा किंवा आणि 40,000 लिटर म्हणजे 40 MQ पर डे पेक्षा लिक्विड वेस्ट जनरेट होत असेल अथवा किंवा आणि 20,000 स्क्वेअर मीटरच्या वर ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे, बिल्टअप एरिया, अशा सगळ्या ऑर्गनायझेशन या बल्क वेस्ट जनरेटर मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. या बल्क वेस्ट जनरेटर मध्ये एकदा डेफिनेशन आल्यानंतर बल्क वेस्ट जनरेटरला रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत किंवा जे ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जो काही कचरा, जे काही लिक्विड वेस्ट जनरेट होईल ते त्यांनी स्वतः त्या प्रकारची ट्रीटमेंट फॅसिलिटी देऊन तो तिथे डिस्पोज ऑफ करायचा आहे. म्हणजे ज्यांच्याकडनं कचरा जनरेट होतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली की त्यांनीच तो कचरा काय करायचा तो ठरवायचा आहे. पण ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा ऑर्गनायझेशन मध्ये असलेल्या ज्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये नेक केलं की लोकल बॉडी किंवा ज्या ULBs आहेत त्यांनी त्यांना सहाय्य करण्यासाठी, म्हणजे एखाद्या संस्थेला ती गोष्ट करता येत नसेल किंवा तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं नसेल किंवा करता येत नसेल, त्यांना त्या संस्थेला मदत म्हणून त्या लोकल बॉडीने त्यांना मदत करायची आहे. मदत इन द सेन्स तो माणूस त्यांना एनरोल करून घ्यायचा आहे, म्हणजे ते 100 kg किंवा 40 MQ पर किंवा 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरचा आहे, त्यांनी त्यांच्या त्या लोकल बॉडीला एनरोल व्हायचं आहे. एनरोल कशासाठी की त्यांनी ट्रीटमेंट करायला जमत नाही, परंतु ही ट्रीटमेंट करायची जबाबदारी दुसऱ्या एंटिटीवर देणं. म्हणजे आपण जसं म्हणतो महानगरपालिका आपल्या घराकडनं कचरा घेऊन जाते, ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण द्यायची जबाबदारी आपली आहे आणि त्याची डिस्पोज ऑफ करायची जबाबदारी महानगरपालिकेची. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही एनरोल व्हाल किंवा सर्टिफाईड व्हाल की हा बल्क वेस्ट जनरेटर आहे परंतु हा या लोकल बॉडीला कनेक्टेड झालेला आहे, तर ती संस्था त्याच्याशी कनेक्ट होऊन ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार असेल लोकल बॉडी, तर ती संस्था रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. त्याला त्या लोकल बॉडीनं सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे की सर्टिफाईड हो हा बल्क वेस्ट जनरेटर आहे, हा आमच्याशी कनेक्टेड आहे. असं ज्यावेळेला सर्टिफिकेट होईल तोच तो लिगली बाउंडेड होईल. कुठलीही संस्था त्या लोकल बॉडी, जे आपण बल्क वेस्ट जनरेटर म्हणतो, तो बल्क वेस्ट जनरेटर हा एनरोल झाला पाहिजे. पूर्वी कसं होतं की त्या लोकल बॉडीत एनरोल व्हायचं आपण, त्या लोकल बॉडीला रिस्पॉन्सिबिलिटी, पण तसं नाही आहे. आता हे नॅशनल लेवलला एक वेब पोर्टल तयार केले. सगळ्या बल्क वेस्ट जनरेटरनी ह्या नॅशनल लेवलच्या लिंकवर किंवा ऑनलाईनवर रजिस्टर व्हायचं आहे. रजिस्टर झाल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनची जी कन्सर्न ऑथॉरिटी आहे, म्हणजे तुम्ही कनेक्टेड महानगरपालिकेशी असाल तर महानगरपालिकेने सर्टिफिकेट आणि तुमचा डिटेल, जेणेकरून तुम्हाला अॅन्युअली किंवा ती तुमची अपडेट करायची की तुमच्याकडे किती जनरेशन झालं, तुम्ही कुणाला दिलं किंवा स्वतः डिस्पोज ऑफ केलं, ह्या सगळ्या माहिती तिथं अपडेट होणार आहेत. आणि सेंट्रलाइज सिस्टम केली आहे. ती सेंट्रलाइज इथे कंपार्टमेंट झालं की ते कदाचित स्टेट लेवल आहे, स्टेटवरून डिस्ट्रिक्ट लेवल आहे, पण सुपरविजन किंवा ऑब्झर्वेशन हे सेंट्रलला होणार आहे. हे सुप्रीम कोर्टनं स्पेसिफिकली डायरेक्शन दिलेलं आहे की या पद्धतीनंच काम करायचं. दुसरं त्याच्याबरोबर आपल्याला हा पार्ट झाला की पण एनरोल कसं करणं किंवा काय करणं हा पार्ट झाला, परंतु ज्या व्यक्ती किंवा जी ऑर्गनायझेशन बल्क वेस्ट जनरेटर आहे परंतु त्याच्यावर ऍक्शन घ्यायची जर का आपल्याला पाळी आली, ऍक्शन हा पार्ट जो असतो ज्यांनी त्या रूल्स किंवा रेग्युलेशन प्रमाणे नाही केलं, तर पूर्वी हा जो सेक्शन होतो तो पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा त्या लोकल बॉडीच्या एंटिटीमध्ये होता. आता बल्क वेस्ट जनरेटर जे सॉलिड वेस्टचे आहेत त्याच्या एम्पॉवरमेंट डायरेक्ट कलेक्टर सरांना दिला. म्हणजे नॅशनल लेवलला जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो होता त्याची एम्पॉवरमेंट सुप्रीम कोर्टनं सांगितले की पुढची कमीत कमी 2 वर्ष ही एम्पॉवर सगळी त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरना द्या आणि त्या पद्धतीनं मिनिस्ट्रीने ते डेलिगेशन ऑफ पॉवर पण केलं. ही कशासाठी आहे की बल्क वेस्ट जनरेटर जर ऐकत नसेल तर जी प्रोसेसचा गॅप आहे, म्हणजे आपण त्याला कम्युनिकेशन व्हायचं मग ते वर अप्रुव्हलला व्हायचं अशी भानगड न होता त्यांना त्या बल्क वेस्ट जनरेटरना ऍक्शन घ्यायला कलेक्टरनं डायरेक्ट नॉमिनेट केलं. आणि त्यांची ऍक्शन म्हणजे काय
त्यांचं इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्शन करणं, वॉटर सप्लाय डिस्कनेक्शन करणं किंवा त्यांचे तत्संबंधित त्यांच्याकडे असलेला पॉवरचं युटिलायझेशन करून डायरेक्ट ऍक्शन घ्यायच्या पॉवर या कलेक्टर त्या कलेक्टर सरांना देण्यात आलेला आहे. ही सुप्रीम कोर्टनं सांगितलंय. त्याच्याही पुढं ह्याच सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन मध्ये असं सांगितलं गेलं की एक स्पेशल सेल प्रत्येक जिल्ह्याला करा. स्पेशल सेल मध्ये सगळ्या बॉडी इन्कॉर्पोरेट केलं, म्हणजे ज्या ज्या कन्सर्न असतील, लोकल बॉडी असतील किंवा त्या संस्थेचे मोठे मोठे जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ते नॉमिनेट केल्यानंतर त्या स्पेशल सेल मध्ये एनरोल केलेत आणि त्या स्पेशल सेलला जी काही कारवाई होते किंवा जे काही काम होतं, नॉट ओनली कारवाई, जे काही कारवाई किंवा काम केलं जातं त्या संस्थेमार्फत किंवा त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ते एकत्रित करून डिस्कशन करून असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्या स्पेशल सेलला पॉवर दिला. नुसती कलेक्शन किंवा इन्फॉर्मेशन किंवा डिसेमिनेशन न होता जर ऍक्शन घ्यायचे झाले तर त्या कलेक्टर सरांना कम्युनिकेशन करण्यापर्यंत प्रत्येकाला डेलिगेट पॉवर दिला. उदाहरणार्थ प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जर का भाग धरला किंवा ते ऍक्टिव्हिटी धरली तर त्यांनी किंवा कुठल्याही संस्थेनं ही कुठलीही संस्था कुठल्या पद्धतीनं काम करते किंवा करत नाही ह्याचं कम्युनिकेशन करायला त्यांना पॉवर दिला. त्यामुळे स्पेशल सेल, डिस्ट्रिक्ट कलेक्टर सर आणि ह्या आता आपल्या पर्क्युलेट झाल्यामुळे खाली आपल्याला हे जे काही करायचं आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीनं झाल्यानंतरच आपल्या या गोष्टी पुढे जाणार आहेत. या व्यतिरिक्त मॅक्झिमम ज्या संस्थांनी बल्क वेस्ट जनरेटर आहेत त्यांनी, म्हणजे बल्क वेस्ट जनरेटरच्या जे डेफिनेशन मध्ये ज्या ज्या व्यक्ती एनरोल केल्या गेल्यात किंवा ज्या सुप्रीम कोर्टनं सांगितलं ते तुम्ही या अप्तरा देता त्या संस्थेने कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 6 महिन्यात एनरोल व्हायचं आहे. म्हणजे पुढचे 6 महिने मॅक्झिमम दिलेले आहेत. त्याच्या अगोदरच आमचा ज्या प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक स्पेशल सेल जनरेट झालेला आहे तो स्पेल चीफ सेक्रेटरी जे आहेत आपले प्रत्येक स्टेटचे जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना नोडल ऑफिसर म्हणून ठेवलंय कम्युनिकेशन टू सुप्रीम कोर्ट. त्यामुळे दर 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला त्यांचे ऍफिडेव्हिट जाणार आहेत, काय काम केलं जाणार हे एकत्रितरित्या स्टेटला कम्युनिकेशन होणार आहे आणि त्याच्या हिअरिंग्स आपल्या सुप्रीम कोर्टला होणार आहेत. त्यामुळे हा पूर्वी जो ऍक्ट होता किंवा ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजन्स ह्या लिमिटेड होत्या. आता यामध्ये सुप्रीम कोर्टने इंटरफिअर केलं असल्यामुळं याला सिव्हिअरनेस जास्त आलाय. ह्याच्यावर काही गोष्टी आपल्याला बंधनकारक आहेत आणि बंधनकारकच्या बरोबर त्या केल्यानंतर ते सुपरविजन केलं जाणार आहे. विशेषतः म्हणजे सुप्रीम कोर्ट पर्यंत येतं दर बैठकीमध्ये दर हिअरिंग मध्ये कुठल्या स्टेटने किती काम केलं ह्याचा सगळा रिव्ह्यू घेतला जाणार आहे आणि त्या पद्धतीनं स्टेटला डायरेक्शन देणार आहे. त्यामुळं हा जो आहे सॉलिड वेस्ट जसं स्वच्छतेचा एक भाग आहे, नक्कीच हे ज्या गोष्टी आपण करणार किंवा करणार आहोत सुप्रीम कोर्ट करणारे म्हणा किंवा स्पेशल सेल डिस्ट्रिक्ट लेवलला करायला चाललाय हा फक्त आणि फक्त आपल्या पूर्ण सिटीमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रश्न घनकचऱ्याचे आहेत, जे वेस्ट म्हणून आपण टाकतो इकडे तिकडं, त्याच्या बाबतीत अतिशय सुंदरपणे काम केल्यानंतर ती सिटी ते जिल्हा स्वच्छ व्हावा हाच मेन पर्पज आहे.